नमस्ते. मी निकिता खेंगले. मी गेल्या वर्षी पण महिला दिनाच्या वेळी हे सेशन जॉईन केलं होतं. तर गेल्या वर्षी पण खूप छान अनुभव आला या गोष्टीचा. आणि त्या वर्षी माझं चुकलं की कंटिन्यू करायला हवा होता, कुठंतरी ॲडमिशन घ्यायला हवं होतं. तर ह्या वर्षी मी नक्कीच उद्याच ॲडमिशन घेते आहे सूक्ष्मयोगामध्ये. तर मला सांगायचं आहे की प्रत्येकीने हा स्वतःसाठी वेळ द्या. कुठेतरी प्रत्येकीला खूप आवड असते की खेळायचं स्पोर्ट्समध्ये, पण बऱ्याच महिलांना आवड असते. तर ते कुठंतरी थोडा वेळ 1 तास का होईना त्या गोष्टीसाठी द्या, तुमच्या आवडीसाठी. आणि जसं सरांनी सांगितलं की योग हा किती उपयोगी आहे आपल्यासाठी, तर ते जरा त्या गोष्टीकडे जास्त डीपमध्ये जा. कारण की मी स्वतःचं सांगते की आता कालचीच गोष्ट, मी सगळ्यांना तेलाची मालिश केली डोक्याला सगळ्यांना. आणि शेवटी मी त्यांना विचारलं की मला कोण करणार, तर कोणीच हो बोललं नाही त्या गोष्टीसाठी. तर तिथं कुठंतरी आपल्याला स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. आपल्यासाठी आपणच असतो. इथून पुढे हे लक्षात ठेवा की कोणीच कोणासाठी नाही आहे, आपल्या स्वतःसाठी आपणच आहे. तर कुठंतरी हे सेशन जॉईन केलं सगळ्यांनी, त्यासाठी पण मी सगळ्यांचे थँक्यू मानते. आणि जास्त थँक्यू लायन्स क्लबचं आणि तसंच सूक्ष्मयोगा फाउंडेशनचं, पंकज सरांचं, निकिता मॅम, तुमच्या टीमचं, सगळ्यांचं मी खूप आभारी आहे. सेशन म्हणजे गेल्या वर्षी पण मी खूप रडली होती. अक्षरशः मला हुंदके येत होते रडताना. एवढं म्हणजे माझं हे झालं होतं त्यावेळी. ह्या सेशनला ह्याच दिवशी खूप मन भरून आलं होतं. आणि आजही तसंच झालं, पण कुठंतरी थोडासा खोकला असल्यामुळं ते मला पूर्ण हे नाही झालं. तर अजूनही म्हणजे ते डोळ्यापुढं दिसतंय की मी अजून तिथंच आहे, त्याच गोष्टीमध्ये मी अजून आहे असं मला अजूनही फील होते. त्यातून मी बाहेर आलेली नाही आहे. डोकं असं जडजड झालेलं आहे. तर थँक्यू सर. इथून पुढे म्हणजे नक्कीच हे कंटिन्यू करा. कुठंतरी मनातून हलके व्हाल तुम्ही सगळे. थँक्यू सर.